मी सुषमा। तर स्वागत आहे तुमचे सुषमा शर्वरी टेस्टी फूड अँड व्लॉग्स मध्ये। तर आज आपण पाहणार आहोत घरगुती साहित्यामध्ये तांबे पितळाची भांडी कशी चमकवायची। तर ह्या व्हिडिओमध्ये मी हे देखील सांगितले आहे, जर आपल्याकडे ती वस्तू नसेल त्याऐवजी आपण दुसरी कोणती वस्तू वापरू शकतो। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, तुम्हाला खूप युजफुल हा व्हिडिओ बनेल। त्यामुळे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राइब नक्की करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करू। तर येथे पहा ताम्हाण आणि हंडा दिसत आहे, तो किती खराब झालेला आहे। तर आपण हे घासण्यासाठी घरगुती साहित्यामध्ये एक मिश्रण बनवणार आहोत। तर त्या मिश्रणामध्ये जर एखादी वस्तू नसेल तर ती काय वापरायची ती देखील सांगितले आहे। तर येथे पहा मी सायट्रिक ॲसिड यूज करत आहे। सायट्रिक ॲसिड ऐवजी तुम्ही एक लिंबू वापरू शकता। तर येथे मी 1 चम्मच सायट्रिक ॲसिड घेत आहे। त्यामध्येच 1 चम्मच आपण बारीक मीठ घेणार आहोत। त्याचबरोबर आपण त्यामध्ये 3 टेबलस्पून बेसन पीठ घेणार आहोत। हे जेवढे मिश्रण मी बनवले आहे हे आपल्याला 8 दिवस आपण हे वापरू शकतो, अजिबातही खराब होत नाही। फक्त त्याला पाण्याचा हात लावायचा नाहीये। तर आता हे आपण चम्मचच्या साहाय्याने सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपले मिश्रण बनवून तयार आहे। तर ह्यामधले आपण थोडेच यूज करणार आहोत, बाकीचे एका बंद डब्यामध्ये आपण काढून घेऊया। तर येथे पहा मी हाफ मिश्रण आपल्याला यूज करण्यासाठी ठेवले आहे आणि बाकीचे मी झाकण लावून साईडला ठेवून देणार आहे। जेथे पाणी वगैरे लागणार नाही अशा ठिकाणी हा डब्बा ठेवायचा आणि 8 दिवस तुम्ही हे वापरू शकता। तर आता आपण पाहूया हे मिश्रणाचा वापर कसा करायचा। तर येथे पहा आपले ताम्हाण किती खराब दिसत आहे। तर येथे कुठल्याही प्रकारची घासणीचा आपल्याला वापर करायचा नाहीये। तर येथे पहा मी थोडेसे पाणी त्या ताम्हाणात टाकले आहे आणि ते आता मी ओतून घेत आहे। त्यानंतर आपण थोडासा पाण्याचा हात घेऊन त्यामधले थोडेसे मिश्रण घ्यायचे आणि आपण त्या ताम्हाणामध्ये टाकून अशा प्रकारे हात फक्त फिरवायचा, जास्त घासण्याची देखील त्याला गरज पडत नाहीये। तर येथे पहा तुम्ही पाहू शकता लगेच किती फरक दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपण हे ताम्हाण घासून घेणार आहोत। पुढची साइड किती क्लीन दिसत आहे, बॅक साइड किती खराब दिसत आहे। तर तशाच पद्धतीने आपण मागच्या साइडने देखील हे ताम्हाण घासून घेणार आहोत। तर मिश्रण घेत असताना थोडासा हात ओला करून घ्यायचा, जेणेकरून हे जे आपण घासत आहे ते व्यवस्थित घासले जाते। कोरड्या हाताने ते मिश्रण लावले तर ते व्यवस्थित लागत नाही आणि घासले देखील जात नाही। त्यामुळे थोडेसे पाण्यात हात बुडवायचा आणि त्या मिश्रणामध्ये हात बुडवून भांडी घासून घ्यायची। तर येथे पहा हंडा देखील किती खराब आहे। तर आता त्याच पद्धतीने आपण पाण्यामध्ये हात बुडवून त्या मिश्रणामध्ये हात बुडवायचा आणि अशा पद्धतीने हाताने फक्त घासायचा, म्हणजे त्यावर फक्त हात फिरवायचा, जास्त घासण्याची मिश्रणाने हात काळा देखील पडत नाही आणि त्याचा वास देखील येत नाही। भरपूर जणांना पितांबरी किंवा भैया म्हणून जी पावडर येते त्याने इन्फेक्शन होते, तर याने इन्फेक्शन देखील होणार नाही आणि घरामध्ये अवेलेबल आहे त्या साहित्यामध्ये तुमचे काम होईल। त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही मिश्रण बनवा आणि तांब्या पितळाची भांडी घासू शकता। फक्त तांब्याचीच नाही तर पितळाची देखील आपला ताम्हाण आणि हंडा घासून झालेला आहे। आता आपण ते धुवून घेऊया। तर येथे मी
तर येथे धुतलेले पाणी देखील काळे नाही हिरवे दिसत आहे। तर अशा पद्धतीने आपला हंडा आणि ताम्हाण धुवून झालेले आहे। तर तांब्याची किंवा पितळाची भांडी आपण एका कपड्याने पुसून घेऊया। पहिला कुठलाही नॉर्मल कपडा यूज करायचा, त्यानंतर सुती कपड्याने पुसून काढायचे, जेणेकरून ह्या भांड्यांना डाग पडणार नाही। आणि ही भांडी घासून झाली की त्यानंतर उन्हामध्ये सुकवायची, त्यामुळे ह्यांचा वास येत नाही। तर येथे पहा हंडा किती क्लीन दिसत आहे। तर त्याच पद्धतीने आपण ताम्हाण देखील पुसून घेणार आहोत। तर येथे तुम्ही पाहू शकता आपला हंडा आणि ताम्हाण किती क्लीन निघलेले आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील मिश्रण बनवा आणि घरी ही भांडी घासून काढा व मला कमेंट करून नक्की कळवा। तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर क्लिक करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटत जाईल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।